एके एक उंदीर जंगलात फिरत होता. तिथे त्याला एक माकड आणि एक मांजर भेटली. हळूहळू त्यांची घट्ट मैत्री झाली. एक दिवस त्यांनी काहीतरी चांगलं करायचं ठरवलं. सर्व वादांनंतर त्यांनी खीर बनवण्याचा निर्णय घेतला. माकड म्हणाले, मी साखर आणतो. मांजर म्हणाली, मी दूध आणते. आणि उंदीर म्हणालं, मी शेवया आणतो. तिघे खीर करू लागले. खीर जवळजवळ तयार झालेली होती आणि पूर्ण भांड भरलेलं होतं आणि खिरीला खूप छान असा सुगंध देखील येत होता. खीर खूप चांगली शिजली होती. खीर खाण्यापूर्वी माकड उंदराला आणि मांजराला म्हणाले, चला आंघोळ करून मग आपण बसून खीर खाऊ. पण खिरीच्या वासाने मांजराच्या म्हटलं तोंडाला पाणी सुटलेलं होतं आणि तिला खीर खायची प्रचंड इच्छा झाली. मांजरीने त्यांना सांगितलं की तुम्ही दोघे जा, मी इथेच राहून खीर चांगली आणखीन शिजवून घेते. माकड आणि उंदीर म्हणाले तिला की ठीक आहे, थांब तू इकडे. आणि असं बोलून दोघंही निघून गेले, आंघोळीला गेले. मांजराच्या तोंडाला मात्र आधीच पाणी सुटलेलं होतं. त्या सगळ्यांना जाताना पाहून मांजरीने विचार केला की आपण थोडी खीर खाल्ली पाहिजे. आता भांड्यातली खीर थोडी कमी झाली होती, पण त्यांना कुठे काय समजणार, आणि म्हणून तिने आणखीन खीर प्यायली. मग तिला असं करत करत आणखी खीर खायला हवी होती. तिने पुन्हा थोडी खीर घेण्याचे नाटक केले आणि खाल्ले आणि सर्व खीर संपवली. काही वेळाने माकड आणि उंदीर आंघोळ करून आले आणि त्यांनी पाहिले तर काय, खिरीचे भांडे रिकामे होते. त्यात खीर नव्हती. दोघांनी खीर खाल्लेल्या मांजरीला विचारले, मांजर, तू खीर खाल्लीस का? सगळ्यांनी ठरवलं आता सत्य नदीकाठी घागर चाचणी करूनच समजणार. म्हणून माकडाने एक घागर घेतली आणि ते सर्व नदीकडे गेले. माकडाने घागर पाण्यात टाकली. एवढ्यात माकड उभे राहिले आणि म्हणाले, बुडबुड घागरी बुड ग, जर मी खीर खाल्ली तर बुड ग. बुडबुड घागरी बुड ग, जर मी खीर खाल्ली तर बुड ग. पण घागर बुडाली नाही, कारण माकडाने खीर खाल्लेली नव्हती. माकड आल्यानंतर उंदीर भांड्यावर उभं राहिलं. उंदीर म्हणाल, बुडबुड घागरी बुड ग, जर मी खीर खाल्ली तर बुड ग. बुडबुड घागरी बुड ग, जर मी खीर खाल्ली तर बुड ग. पण तरीही घागर बुडाली नाही, कारण उंदराने ही खीर खाल्लेली नव्हती. आता मात्र मांजराची पाळी होती. मांजर आधीच फार घाबरलेलं होतं. तो घागरावर बसून उभी राहिली आणि म्हणाली, म्याऊ म्याऊ, बुडबुड घागरी बुड ग, जर मी खीर खाल्ली तर बुड ग. बुडबुड घागरी बुड ग, जर मी खीर खाल्ली तर बुड ग. मांजराने असं म्हणताच घागर बुडू लागली आणि मांजर देखील पाण्यात बुडालं. आणि मग माकड किंवा उंदराने दोघांनीही तिला मदत केली नाही, कारण मांजराने चोरी केली होती आणि तिला खीर खाण्याची